हाय गाईज, मी आकांक्षा. लाईफ विथ आकांक्षा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. वेलकम टू द ब्लॉग. हाय गाईज, मी आकांक्षा. आता जेवण वगैरे सगळं झाले आणि वाजले दुपारचे 2. तर मी ना आज तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर करणार आहे, ज्या रक्षाबंधनसाठी तुम्हाला खूप युजफुल ठरतील. 2 रेसिपी आहेत आणि स्वीटच रेसिपी आहेत. आता रक्षाबंधन म्हटलं की अर्थात स्वीटच आलं, पण खूप छान रेसिपी आहेत आणि खूप सोप्या आहेत, पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर माझ्याकडे हे चितळेचं प्रीमिक्स आहे गुलाबजामुनचं. याचे मी गुलाबजाम बनवणार आहे. खव्याचे पण बनवते मी, पण नेक्स्ट टाइम ते नक्की शेअर करेन. पण आता हे 2 पॅकेट शिल्लक होते, 2 पॅकेट आहेत माझ्याकडे हे. तर याचे मी गुलाबजाम कसे बनवते ते तुम्हाला दाखवते. खूप छान होतात ह्या चितळेचे ह्याचे गुलाबजाम प्रीमिक्सचे. तर चला मग. आता मी याच्यामध्ये सोडून घेतलं पॅकेट आणि हे मी पाण्यातच मळणार आहे. कोणी कोणी दुधात पण मळतं, पण मी दुधात नाही मळणार आहे, मी पाण्यातच मळणार आहे. हे एक आपण म्हणजे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे त्याचे. तर चला मग मळून घेते मी पीठ. पद्धतीने मी गोळा मळून घेतले. आता या स्टेजला मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहे. तर इथे मी पीठ परत मळून घेतलं, तूप टाकलं आणि पीठ परत मळून घेतलंय ते. असं मी थोडं आता एक 5-10 मिनिटं ते रेस्ट करायला ठेवणार आहे, कपड्याने झाकून. आणि मग आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया. 5-10 मिनिटं मी रेस्ट करायला ठेवलं हे पीठ आणि आता मी त्याचे छान गोळे करणार आहे. तुम्हाला एकसारखे आकारात करायचे असतील गोळे तर एक स्पून भेटतो बघा, तो घ्यायचा. आता मी हातानेच करणार आहे. होताच अंदाजे छोटे मोठे होतात, चालून जातं. आता मी दाखवते गोळा कसा करायचा. तर अशा पद्धतीने दोन्ही हातांवरती रगडून रगडून गोळा करायचा. क्रॅक नाही गेला पाहिजे अजिबात आपल्या जो गोळा करेल त्याला, छोटे छोटे. हे बघा अशा पद्धतीनं अजिबात क्रॅक नाही गेलाय माझ्या याला. असं करायचं. अशा पद्धतीने मी आता सगळे गोळे करून घेणार आहे. इकडे येऊन बसली मी सोफ्यावरती, कारण की उभा राहून करायला खूप वेळ लागतो आणि वेळ लागणार आहे गोळे करायला. मी एकटीच आहे गोळे करायला, त्यामुळे सोफ्यावर येऊन बसली निवांत. आणि आता मस्त एक टीव्हीला पिक्चर लावलाय आणि मग पिक्चर बघता बघता मी ते गोळे करते. प्रकारे मी सगळे गोळे आता तयार करून घेतलेत. इकडे कढई ठेवली आहे तापायला. त्याच्यामध्ये आता तेल टाकते. तेल ठेवायचं. कढईमध्ये मी आता तेल ठेवले तापायला. इकडे तेल तापते तोपर्यंत आपण पाकाची तयारी करू. आता मी ना एवढं भांड भरून इथे साखर घेतली आणि तेवढंच मी आता पाणी घेणार आहे. त्याच्यामध्ये इकडे मी आता हे गॅसवरती ठेवून दिले. इकडे तेल पण तापतंय. साखर हलवून घेते. पाक काय आपल्याला ह्याचा तारीपाक वगैरे नसतो करायचा गुलाबजामसाठी. फक्त साखर विरघळवायची आणि थोडा वेळ जस्ट उकळून घ्यायचं. तेल तापले की नाही चेक करू. नाही तापले अजून. तेल जे आहे ते आपल्याला जास्त तापून नाही द्यायचंय, थोडंसंच तापलेलं पाहिजे तेल. असं तेल तापलेलं पाहिजे बघा, थोडेसेच हे यायला पाहिजे. आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचेत सगळे. पाक पण होतं आपलं. इकडे पण तळायला ठेवले. हे आपल्याला अशा हलवत राहायचे. इकडे आता साखर विरघळली, थोडीफार उकळी येऊ द्यायची आणि लगेच आपण गॅस बंद करणार आहे पाकासाठीचा. उकळी आली, आपण गॅस बंद करूया. काही माझ्याकडे अगोदर मी वेलचीची पूड टाकली आणि आता या केशरच्या काड्या याच्यामध्ये टाकते. असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला गोळे तळायचे. आता हे छान तळून झालेत. आता मी हे काढून घेणार आहे. मी काढून घेतलेत. मी गरम गरम लगेच पाकामध्ये टाकत नाही. गरम पाक असो थंड पाक असो, मी गरम गोळे कधीही टाकत नाही. हे गोळे पण मी थंड होऊ देणार आणि हा पाक सुद्धा मी थंड होऊ देणार, मगच मी हे गोळे त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता मी दुसरे बॅच तळून घेते.
हे अशा प्रकारे मी सगळे गुलाबजाम हे तळून घेतलेत पद्धतीने असे. आणि इकडे आता पाक पण आपला थोडासा गरम आहे, पण मी नाही टाकणार आहे लगेच. थोडेसे थंड होऊ देते आणि मग मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. पाक तयार आहे. त्याच्यामध्ये मी हे थंड झालंय पाक आणि हे पण आपले थंड झाले. आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे सगळे. इकडे मी आता हे सगळे टाकून ठेवले. आता याच्यावरती झाकण ठेवून एक दीड तास नाही म्हणता येणार, आता 2 तास तरी आपण हे भिजवून ठेवूया, म्हणजे हे छान पाक याच्यामध्ये मुरेल आणि मग आपले गुलाबजाम तयार होतील. तर एक रेसिपी आपली करून झाली गुलाबजाम. आता दुसरी रेसिपी करायला घेऊया. ती तर खूप सोपी रेसिपी आहे, ती तर खूप पटकन होते आणि सगळ्यांची फेवरेट रेसिपी, मुलांची तर खूप फेवरेट रेसिपी आहे ती. तर चला तर मग सुरुवात करूया पुढच्या रेसिपीला. आता माझ्याकडे ना इकडे डार्क कंपाऊंड पण आहे आणि इकडे मिल्क कंपाऊंड आहे. नुसते डार्क कंपाऊंडच्या पण चॉकलेट्स होतात, नंतर मिल्क कंपाऊंडच्या पण चॉकलेट्स होतात, पण मी दोन्हींच्या मिक्स चॉकलेट बनवणार आहे. तर दाखवते मी पुढे कसे करणार आहे ते. मिल्क कंपाऊंड आहे हे, चॉकलेट कंपाऊंड आहे हे चॉकलेट कंपाऊंड डार्क जास्त दिसतं डार्क, आणि हे जे आहे हे वालं ते मिल्क कंपाऊंड आहे. आता हे मी ना चाकूने कापून घेणार आहे, असं कट करून घेणार आहे. जास्त बारीक करायची पण काही गरज नसते, कारण की आपल्याला ते बॉईलच करायचं असतं, पण असंच नाही ठेवू शकत ना, म्हणून मग मी हे कट करणार आहे. दाखवते मी पुढे तुम्हाला कसं कट करते ते. आता हा मोठा चाकू आहे थोडासा ना, तर त्याने मी कट करणार आहे, कारण की हे कडक असतं, ते पटकन कापलं जात नाही, त्यामुळे थोडासा जास्त धार असलेला चाकू घ्यायचा आणि जपून कापायचं. तर दाखवते मी पुढे तुम्हाला, कापलेलं दाखवते डायरेक्ट. मिल्क कंपाऊंड कापून घेतले. आता मी इकडे हा चॉकलेट कंपाऊंड कापून घेणार आहे, डार्क चॉकलेटवाला. बघा म्हणजे पटकन बॉईल होतं या पद्धतीने. काही सगळंच बारीक नाही केलं मी, काही काही मोठे पीस पण आहेत त्याच्यामध्ये. मी ना पाणी घेतले. काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपण चॉकलेट घेतले त्याच्या साईजच्या नुसार त्यापेक्षा थोडंसं साईजने छोटं भांडं आपल्याला घ्यायचं, त्याचं पाणी उकळायला ठेवायचं आणि हे भांडं असं त्याच्यावरती ठेवून द्यायचं. डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं वितळून घ्यायचं हे चॉकलेट पद्धतीने. आता मी गॅस चालू केलाय. आता हे वितळायला लागेल. अजून काहीच नाही झालं याला, हळूहळू हे वितळेल. अशा पद्धतीने आता हे थोडं थोडं मेल्ट व्हायला लागले बघा. ते चॉकलेट मेल्ट होते तोपर्यंत मी इकडे माझ्याकडे हे चॉकलेट मोल्ड आहेत, हे मीशोवरून मागवलेले आहेत मी, सिलिकॉनचे आहेत हे, आणि एवढे पुरेसे होणार नाही तेवढ्या चॉकलेटसाठी, म्हणून मग मी काय करणार आहे, हे जे फ्रीजमधले ट्रे असतात ना बर्फासाठीचे, ते मी 2 घेतलेत. 2च आहेत माझ्याकडे, 2 घेतलेत. आणि आता मी ड्रायफ्रुट्स बारीक करून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. काजू घेतलेत आणि थोडेसे पिस्ता टाकते आणि ते कुटून घेणार आहे. थोडेसेच असे मोठे मोठेच ठेवायचे, जास्त बारीक पण नाही करायचे. आपलं मेल्ट व्हायला लागले. आणि मेन गोष्ट म्हणजे हे थोडंसंच घ्यायचं, कारण की गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते मोल्डमध्ये चांगलं ओतता येतं, नाही तर मग ते घट्ट होतं आणि ते चांगलं व्यवस्थित हे होत नाही. परत आपल्याला ते परत बॉईल करत बसावं लागतं. त्यामुळे थोडं थोडं घेत चालायचं आणि जसं लागतंय तसं चॉकलेट बनवत चालायच्या. आता इथे मी हे कुटून घेतले. या स्टेजला आल्यानंतर मी गॅस बंद केलाय आणि फक्त ते पातेल्यावरती तसंच ठेवले आणि मी जस्ट हलवते फक्त. ते एक पीस माझ्याकडनं मोठा राहिला ना, तो मेल्ट नाही झाला लवकर. अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. आणि आता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकणार आहे. हलवू नका ना. आता मी हे मोल्डमध्ये ओतते. अशा पद्धतीने मी मोल्डमध्ये भरून घेतले चॉकलेट. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. जास्त वेळ नाही ठेवावं लागत, थोडा वेळच ठेवावं लागतं. तीच प्रोसिजर करून हे बघा असे ट्रे परत भरून घेतले. हे असे हा एकच सेपरेट आहे, म्हणजे असं त्याच्यात क्यूब नाही होणार, पूर्ण एकच कॅडबरी सारखं होईल तसा पण ट्रे मी भरून घेतला. आता हे पण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि अजून मला इकडे मी फक्त हे डार्क कंपाऊंड आहे ह्याचे पण मी चॉकलेट्स करणार आहे. तर ह्या माझ्या भावाला खूप आवडतात, त्यामुळे मी हे बनवते. तर हे पण मला अजून करायचं. इकडे भांडे ठेवले, पण माझ्याकडे असं झालंय पण हे की चॉकलेट मोल्ड शिल्लक नाही आहेत. आता हे जेव्हा मी काढेल त्याच्यानंतर मग मी ह्या चॉकलेट बनवेल. तोपर्यंत आता मी सगळं तसंच ठेवून देणार आहे आणि ह्या चॉकलेट्स आता मी परत फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे.
जास्त वेळ फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, थोडाच वेळ ठेवायचा. आणि मी दाखवते मी कशा प्रकारे ठेवले. पद्धतीने मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता हे थंड झालेत. आता मी ठेवून फक्त किती वेळ झालाय, एक 10 मिनिटच झाले असतील. पण आता हे सेट झालेत. आता हे मी काढून घेते. ही पण बॅच मी इकडे करायला ठेवली आणि हे आता मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपले चॉकलेट्स तयार आहेत. इकडचं दाखवते हे आशेत मधले. त्याच रेसिपी आपल्या इकडे तयार आहेत. हे बघा, ह्या प्रकारचं चॉकलेट जे मोठं मोल्ड होतं ना, ते असं कॅडबरी टाईप होतं. नंतर हे मी फ्रीजच्या ह्याच्यामध्ये टाकलं होतं ते चॉकलेट्स इथे. नंतर हे मी ऑर्डरसाठी हे चॉकलेट्स बनवलेत, जे छोटे छोटे मोल्ड होते ना त्यामधले ते आहेत हे चॉकलेट्स. आणि हे आपली गुलाबजाम. तर सगळ्या रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा. दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा. एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. नातेवाईकांशी, मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.